चेंबूरच्या वाशीनाका परिसरात एफडीएची मोठी कारवाई पाहायला मिळते। प्रयागराज परिसरातील पार्ले फ्रुटी कंपनीच्या गोदामावर छापा टाकण्यात आलाय। संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेली कारवाई पहाटेपर्यंत सुरू होती। ॲपी फ्रुटीसह 8 वेगवेगळ्या पदार्थांचे 260 बॉक्स जप्त करण्यात आले। एफडीएचे अधिकारी तुकाराम मुंडे यांच्याकडून महाराष्ट्र राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाच्या विभागाच्या अंतर्गत धाडी टाकल्या जात आहेत। त्यामध्ये मुंबईमधील चेंबूर या विभागामध्ये देखील आज संध्याकाळपासून या संदर्भातली धाड आहे ती टाकण्यात आलेली आहे। या संपूर्ण गोडाऊनमध्ये आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणात हा जो माल आहे तो या ठिकाणी एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून पकडण्यात आलेला आहे। ॲपी फीज आणि त्यासोबतच फ्रुटीच्या हा एक्सपायरी झालेला संपूर्णपणे माल आहे तो ह्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेला होता। वेलोसिटीच्या माध्यमातून हा संपूर्णपणे माल आहे तो मार्केटमध्ये वितरित केला जात होता। आपल्याला पाहायला मिळतात आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून सर्व हे एफडीएचे अधिकारी आहेत ते ह्या ठिकाणी धाड टाकून हा जो संपूर्ण माल आहे तो पकडून या ठिकाणी ही जी कारवाई आहे ते करत आहेत। तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून या आधीच सांगण्यात आलेलं होतं की कुठलाही माल अशा पद्धतीचा आढळला तर त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई आहे ती केली जाईल आणि याच कारवाईच्या अंतर्गत आपल्याला हे सर्व अधिकारी आहेत जे एफडीएचे या ठिकाणी आज संध्याकाळपासून संपूर्णपणे कामकाजाला लागलेले आहेत आणि यामध्ये ॲपी फीज आणि त्यासोबतच फ्रुटीचा मोठ्या प्रमाणात माल आहे तो पकडण्यात आलेला आहे। सध्या कारवाई आहे ती सुरू आहे। जवळपास पहाटेचे 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजेपर्यंत ही संपूर्णपणे कारवाई आहे ती अजून देखील एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून आता सध्या सुरू आहे। मुंबईतील अत्यंत मोठी आणि महत्त्वाची या ठिकाणी ही कारवाई आहे ती म्हणावी लागेल। चेंबूरच्या या ठिकाणी एका गोडाऊनमध्ये ही माल आहे तो पकडण्यात आलेला आहे आणि एफडीए कडून ही कारवाई आहे ती करण्यात आलेली आहे। आसिफ मलिक सह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई। सर काय नक्की एकूण माल आहे आणि कितीचा माल आहे पकडण्यात आलेला आहे आणि कोण याचे डिस्ट्रीब्युटर आहे? हे ॲपी फीज म्हणून आहे। ॲपलचा आपलं पार्ले ॲग्रोचे प्रोडक्ट आहेत जेवढे पे आहेत जसं स्मूथ आहे, दुसरं ॲपी आहे, तिसरा फ्रुटी आहे, असे 10 ते 12 प्रकारचे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत जे इथे पकडले गेलेले आहेत। आणि या प्रोडक्ट्सचं डेट जे आहे एक्सपायरी डेट ही 2 महिन्यापेक्षा जास्त झालेली आहे। जे नियमाप्रमाणे एफडीएच्या नियमाप्रमाणे हे त्यांना डिस्ट्रॉय करायला पाहिजे होतं। कमीत कमी 7 ते 10 दिवस अगोदर हे त्यांना शॉर्टआउट करून बाबा हे माल बाहेर नाही गेलं पाहिजे आणि याचं दक्षता घेऊन हे सर्वचे सर्व माल जे एक्सपायरी डेट झालेली आहे ते डिस्ट्रॉय केले पाहिजे होते, पण ते झालेले नाही। आम्ही असंच इथं आलो आणि पाहणी केली। पाहणी करताना आम्हाला निदर्शनास आलं की इथं भरपूर माल असा आहे जो एक्सपायर्ड झालेला आहे आणि त्याची सूचना आम्ही माननीय तुकाराम मुंडे साहेब यांच्या विभागाला दिली सकाळी आणि संध्याकाळपर्यंत डिपार्टमेंटनी धाड मारली आणि कमीत कमी 250 बॉक्सचं मटेरियल त्याला भेटलेलं आहे। आणखी त्यांचं पडताळणी चालू आहे। एकूण किती लाखाचा माल हा या ठिकाणी असू शकतो आणि हा संपूर्ण माल आहे तो या ठिकाणी म्हणजे बाहेर बाजारात पाठवला जात होता? हा, इकडनं काय आहे की हा पार्ले ॲग्रोचा गोडाऊन आहे, तिकडनं माल जेवढे आहे त्यांचे परचेसर आहेत त्यांना ते डिस्ट्रीब्यूट केलं जातं। त्याच्यासाठी त्याने माणसं ठेवलेली आहे, सीएफसी माणसं ठेवलेली आहेत, त्यांच्या मार्फत तो बाय तिथं पोचवला जातो आणि हा मुंबई ते पालघरपर्यंतची व्यवस्था ही लोक करतात।